नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपल्या दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट असला आहे। कारण आपण पाहतोय मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ बनवला होता की 3 सप्टेंबरला जी मंत्रिमंडळ बैठक करण्यात आली होती, त्यामध्ये सरकारने बऱ्याच विभागातले बरेच निर्णय घेतले होते आणि त्यापैकी एक म्हणजे विकलांग समाजाला आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी पेन्शन वाढ ही करण्यात आलेली होती आणि त्याच्यासाठी जो लागणारा निधी आहे त्याची तरतूद करण्यात आली होती। आणि आता काल म्हणजे 15 सप्टेंबर 2025 रोजी याचा GRही निर्गमित करण्यात आलेला आहे। मग आता आपण पाहतो की निधी वितरणासाठी जे काही 2-3 टप्पे लागतात, म्हणजे पहिला आहे की पात्र लाभार्थ्यांची संख्या काढणं। तर जवळपास संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही विधवा असतील, दिव्यांग असतील, परित्यक्त्या असतील, तर यांची संख्या जवळपास 4 लाखाच्या आसपास होत आहे। मग या 4 लाखासाठी संजय गांधी निराधारासाठी जो लागणारा निधी आहे त्याची तरतूद करण्यात आलेली आहे, त्याचा GRही काढण्यात आला आहे। त्यासोबतच श्रावण बाळ सेवानिवृत्त पेन्शन योजना आहे, त्यामध्ये जवळपास 24,015 लाभार्थी आहेत जे की लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत। त्यांची पेन्शन वाढ होऊन आता ती 1500 रुपयेवरनं 2500 रुपये इतकी करण्यात आलेली आहे आणि तसा GRही निर्गमित करण्यात आलेला आहे। मग आता पुढे जाऊन पाहायचं झालं तर याचं वितरण कधी होणार याचीच शंका काहीतरी लाभार्थ्यांच्या मनात होती आणि 3 सप्टेंबरच्या बैठकीत असं सांगण्यात आलं होतं की ऑक्टोबर महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे आणि त्या बाबतीत प्रश्नचिन्ह होता की इतक्या लवकर कसं होणार आहे। परंतु आता हे दुसऱ्याच आठवड्यात एक पॉझिटिव्ह पाऊल त्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि GR निर्गमित करण्यात आला आहे आणि आता राहिलेला आहे की शेवटच्या 8 ते 10 दिवसात फक्त एक तारीख डिक्लेअर होईल आणि त्या तारखेला आपल्याला जे काही वाढीव पेन्शन आहे म्हणजे 1,500 वरनं 2,500 ही सर्व लाभार्थ्यांना महाराष्ट्रभर DBT मार्फत पोहोचवली जाईल। तर ही होती अपडेट की येणाऱ्या महिन्यापासूनच म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासूनच आता लाभार्थ्यांना पेन्शन ही 1500 रुपयेवरनं 2,500 रुपये वाढेल। तुम्हाला काय वाटतं की ही जी वाढीव पेन्शन आहे ही पुरेशी आहे का आजच्या महागाईच्या काळात, किंवा सरकार यामध्ये आणखीन काही वेगळं मार्ग काढू शकतं? ही जे होणारा बदल आहे या सरकारबद्दलचा हा सकारात्मक बदल तुमचे विचार काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या सरकारी योजनेबद्दल जर माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।